काय झालं मग आता? तुम्ही बराच विरोध करत होते त्या अधिकाऱ्यांना. अहो विरोध म्हणजे या सर्वसामान्यांच्या कळकळ्यांना कळणारच नाही का? विरोध करून किती करणार आहे? फक्त कागदपत्री प्रोसेस करणार ती. एकदा यांनी आमच्या हात ताब्यातून बाळ नेलं, हे पंचनामा करणार, त्यांच्या पदी करणार. तुम्ही आम्हाला ना नंतर पैसे द्या. पैसे म्हणजे आमच्या जीवाची किंमत तुम्ही पैशात केली का? सर्वसामान्यांच्या जीवाची किंमत पैशात केली तुम्ही. मला काय म्हणायचं, साहेब लोकांची, मंत्र्यांची, तुम्ही सर्वसामान्य एक दिवस तिथे येऊन राहा तुम्ही अंधारामध्ये एक दिवस येऊन. तुमची पोरं एसीच्या बाहेर काढा, तुमच्या पोरांना गाडी, तुमच्या शाळेपर्यंत जायला गाडी. आमच्या गरीबांना काय वरून हे सर काय सांगणार? फॉरेस्टवाले वाकून काम करू नका, 6च्या आत आमक वावरात जाऊ नका, अंधारात करू नका. अरे मग आम्हाला कुठून देणार पोटाला? आम्ही शेतकरी आहेत, हे शेतकऱ्याची तळमळे. इथून आता ते काय सांगणार आम्हाला वरून परमिशन इथून मागं तुम्हाला आली नाही परमिशन? इथून मागं तुम्हाला परमिशन घेता आली नाही का? किती नदी बंद केल्या? किती केल्या? तुम्ही काय करता मग? फक्त कागदावं का? फक्त कागदावर तुम्ही लिहिणार का ह्या सगळ्या गोष्टी? मेल्यावर आमच्या किमती तुम्ही करणार? तुम्ही आमच्या ठरवणार का? तुम्ही आमच्या पैशात किंमत ठरवणार? तुमच्या प्रश्नांची काय उत्तर दिली त्यांनी? आमच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर त्यांच्या का उत्तरच नाही. माझं तर म्हणणं आहे त्यांच्या का उत्तर नाहीयेत. एकाही प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नाहीये. त्यांच्या शांततेत आम्हाला आमच्या प्रश्नाची उत्तर मिळाली का हे यांच्या कामाला जबाबदारी तेवढ्या पद्धतीत नाहीयेत. ते मला काय म्हणायचं, ते अधिकाऱ्याला माहिती ना, अधिकाऱ्यांना का आम्ही बिबट प्रवण क्षेत्रामध्ये काम करतो, मग आम्ही उपाययोजना सर्वसामान्यांचं म्हणण्यापेक्षा ना त्याच्या पुढची उपाययोजना तुम्ही करा ना. आम्ही सांगणार, मग तुम्ही प्रोसेसला वरती पाठवणार का? तुम्ही कागदपत्र आधी नाही पाठवणार, मेल्यावर पाठवणार. मरायच्या आधी नाही तुम्ही पूर्व नियोजन करणार, मेल्यानंतर हे नियोजन करणार आपल्या. चिंचवलीचे 15 दिवस झाले, आलं का त्याचं काही? आणि कालची वाईट आहे अकोल्याची. काल 30 वर्षाचा माणूस पोरगा तो पण पोटासाठी कामाला गेला होता आणि येता येता त्याला खाला. त्याला सकाळचा बघितलाय. तिथल्या लोकांचं आपल्या जुन्नर तालुक्याकडे सरळ बोट आहे. तुमच्या जुन्नर तालुक्याची जी इथली बिबट आहेत ते तिकडे सोडले जातात. मग याचं उत्तर कोण देणार? तुम्ही यांचं आता काय म्हणणं आहे, आमच्याकडे कॅपॅसिटी फक्त 50 बिबट ठेवायची. मग मला सांगा, ह्या 4 किलोमीटरच्या परिसरामध्ये किंवा ह्या कुमशेतच्या फक्त परिसर घ्या तुम्ही, उदाहरणार्थ, याच्यात वाघ किती आहेत? 50ला जास्त असतील. मग तुम्ही म्हणत होता की बिबट्या पकडा म्हणून पिंजरा लावा, पण त्यांनी लावलं नाही. ते कधी तुम्ही मागणी केली होती? 1 महिन्यापूर्वी इथं सांगितलंय, कॉन्फरन्स सरपंचांनी सांगितलंय, त्या मुलाला कॉन्फरन्स घेऊन सांगितलंय का इथं साहेब असा पिंजरा लावा. त्यांनी पिंजरा लावलेला अद्याप नाहीये. आता तुमच्याकडे 50 पिंजरे लावायला कुठून आले? ज्यावेळेस आम्ही एक सांगितलं त्यावेळेस नाही आला. मग आता 50 पिंजरे तुमच्याकडे कुठून आले? तुमच्याकडे 50 पिंजरे? मेल्यावर तुमच्याकडे सेवा आहे, पण मरायच्या आधी जगायची तुमच्याकडे सेवा नाही का? सर्वसामान्य जगायचं कसं? तुम्ही वाकून नका काम करू, तुम्ही वाकून 12 देऊ नका, तुम्ही 6च्या आत जाऊ नका, तुम्ही बाजरीचं राखा फक्त. आणि माझं एक तत्व आहे, माझं एक तुम्हाला सांगणं आहे या तुमच्या माध्यमातून, राजकारण मताचं करू नका, सर्वसामान्यांचं जीवाचं बघाव. कोण राजकारण करते का? अहो राजकारण तुम्ही या ना एकत्र. माझं तर मत हे आम्हाला बिबटच नकोय, आणि ज्याला पाळायचे त्यांच्या घरी जाऊन पाळा, तिकडे दूध पाजा म्हणून आम्हाला नकोय. वन विभागाचे अधिकारी म्हणतात की जर सरकारने आम्हाला आदेश दिले तर 24 तासात बिबट्या आम्ही झोपलंय का? सरकार झोपलंय का? तिकडं महापुराने सर्व शेतकऱ्यांना हैराण केले, इकडे जुन्नर तालुक्याने हे बिबट्याने हैराण केले. काम करायची कशी शेतकऱ्यांनी? म्हणजे आलेला निसर्गाने आमच्या तोंडातला घास हिरावून न्यायचा आणि इकडे ह्या यांनी न्यायचा का? बाळ आता जेवाय मागत होतं, संदीप भाऊ, बाळ जेवाय मागत होतं. बाळ अक्षर आईला काढून दाखवत होतं का आई बघ माझं अक्षर किती सुंदर आले, आई मला भूक लागली जेवाय दे. आई फक्त करायला गेली, तिला घरातून न्याले. यांनी आम्हाला काय सांगितलं, तुम्ही अमुक टायमाला वावरात जाऊ नका, अमुक टायमाला शेतात जाऊ नका, 6च्या आत जाऊ नका, 8च्या नंतर बाहेर पडू नका. पण मग तुम्ही आता आमच्या घरातून बाळ न्यायला, आता तुम्ही काय उपाययोजना करणार आहे? याचं उत्तर आहे का तुमच्याकडं? हा जाब शासनाला, लोकप्रतिनिधी किंवा जे कोणी पुढारी आहे त्यांनी विचारला पाहिजे. तसं होताना दिसून येत नाही. मग आता हे आम्हाला प्रश्न विचारू नका संदीप भाऊ. हे तुम्ही वारंवार ह्यात काम करता, पत्रकारी काम करता, चांगल्या पद्धतीने करता. पण मग तुम्हाला सांगा, हे तुमच्याकडे याच्या आधीच्या बाईट त्यांच्या आहेत, त्यांची उत्तर तुम्हाला चांगली माहिती. आमच्या तोंडातून काय ओढून घेता तुम्ही? आमच्या तोंडातून ओढून घेऊ नका, हे सगळ्यांना माहिती आहे आणि हे त्यांना पण माहिती आहे चांगलं. ते बोलल्याशिवाय त्यांना कसं कळणार? ते त्यांची घोषणा विसरून जातात नंतर. मग त्यांच्या घोषणा विसरून जातात ना, मग ही चूक आपली आहे ना, आपण त्यांना निवडून दिलं असं म्हणावं लागेल. मग आता मला माझं सरळ मत आहे, तुम्ही राजकारण करू नका, मताचं करू नका. सर्वसामान्यांचे हाल किती, यांना काय गरजेचं आहे एकदा ते बघा रे तुम्ही करत. आणि लई तुम्हाला वाटत नाही एकदा कळकळे. माझं एक सरळ तात्विक मत आहे,
एसीतून बाहेर या, तुमच्या लेकरा बाळांना अशा अडचणीत एकच दिवस एक रात्र काढून दाखवा फक्त. परत आम्ही तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची अजिबात एकही तक्रार करणार नाही का तुम्ही असं असं आमच्यासाठी करा म्हणून. काय नेलं आमचं बाळ आता तुम्ही पंचनाम्याला नेलं, काय करणार तुम्ही आता? झालं आमच्या हातातून घेऊन गेलेत ना, मोकळे झाले तुम्ही. तुम्ही तुमच्या कागद रांगवायला तुम्ही मोकळे झालात. आम्ही रोज बोंबून सांगतो त्या याच्यापाशी आमच्या पुलापाशी आमच्या हद्दन महाबरवाडीच्या हद्द तिथं पुलापाशी रोज वाघ आहे. मोटरसायकलीवर सर्वसामान्य माणूस जाऊ शकत नाही. त्यांनी फोर व्हीलर कुठून आणायची व सर्वसामान्यांनी? कुठून आणणार तुम्ही फोर व्हीलर? आहे का आमच्याकडे फोर व्हीलर? सगळ्यांकडेच आहेत का? सगळ्यांची परिस्थिती फोर व्हीलर मध्ये फिरण्याची आहे का रात्रीची? या आणि तुम्हाला पुरावा पाहिजे असं तर मी मोबाईल मध्ये पुरवते ते वाघ कोणत्या पद्धतीचे कसे आहेत ना. ते एकदा ना आपल्या इथंच शेताच्या पाटाच्या कडेला दुपारी सर्वसामान्य किंवा ना लोकप्रतिनिधींनी एकदा दुपारी या 2 तास बसा. तुम्हाला उसातून वाघ बाहेर येताना दिसतोय का नाही तुमच्या डोळ्यांनी तुम्हाला कळेल. तरी सांगण्यापेक्षा प्रत्यक्षदर्शी बघा तुम्ही, माझं मत आहे. आणि लईच वाटत असेल तर माझ्या पंचायतीत या. पंचायतीत तुम्हाला ऑन द स्पॉट मी कॅमेऱ्यामध्ये दाखवते का माझ्या मंदिरापासून वाघ गावात कुत्रं सुद्धा नाही ठेवलं. आणि आम्ही आता शेतकऱ्यांनी कुत्री पाळायची ना, ती शो साठी पाळायची का? अशी पिंजऱ्यामध्ये ठेवायची, वाघापासून बचाव करायचा. माणसाचा तो आहे ना, तर माणसालाच पिंजऱ्यात राहायची वेळ आलेली, जाळ्या वगैरे लावून. बरं तुम्ही पिंजरे लावता, पिंजऱ्यात त्याला ते खाद्य कोण ठेवणार? नाही, सगळ्यात महत्वाचं म्हणजे बिबटे मोकाटे आणि लोकांना रात्रीचे दरवाजे किंवा कुंपण करावं लागतंय. म्हणजे पिंजऱ्यात राहायची वेळ आली. पिंजऱ्यातच राहायची वेळ आली की मग आता नाही ते मेल्यानंतर 50 लाख रुपये द्यायला आहे रे. मेरायच्या आधीच नाही ना कार्यवाही करायला किंवा आपल्यासाठी उपाययोजना करायची तत्पर नाहीये. नाही त्याला नाही करणार. एकटा बाळ होता, बाळाचा बाप एकटाच, बाळ एकटाच. आता त्या आईने काय करायचं? बाळ देणार आहे का तुम्ही? पैसे आणून देणार आहे का आमचं बाळ? त्या बाळाला झालेला त्रास तुम्ही आमचा आणून देणार आहे का? संदीप भाऊ, ज्यावेळेस तुम्ही त्या बाळाचं रेकॉर्डिंग करताना डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. ती परिस्थिती बायाने बघितली का? परिस्थिती किती बिकट आहे गरीबाची. आणि ही सगळं गरीबाचीच वाटेल यावं का? फक्त मोठ्याच्या वाटेल नाही यावं का? बाळ जेवाय मागताय आणि असं होतंय. म्हणजे आईला वाटत असेल काय होत असेल तिला.